RRRच्या जागतिक यशानंतर जवळजवळ 3 वर्षांनी एस राजमौली सिनेसृष्टीमध्ये परतले आहेत, तेही दमदार कलाकारांच्या फळीसोबत. यापूर्वी प्रियंका चोप्राने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर #मंदाकिनी लिहून तिचा पहिला लुक सादर केला होता. प्रियंका बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतली हे जरी यावेळी समजलं असलं तरी तिच्या चित्रपटाचं नाव काय, चित्रपटाचं कथानक काय, मुख्य भूमिकेतील अभिनेता कोण, प्रियंकाच्या हातातील बंदूक आणि पायात कोल्हापुरी यावरून हा ॲक्शन सिनेमा असणार का, हे आणि असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले. मात्र हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये एस राजमौली दिग्दर्शित आणि महेश बाबूसह प्रियंका दिसणार असलेल्या चित्रपटाचे शीर्षक आणि टीझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. #ग्लोबल ट्रॉटर्स म्हणून प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे नाव वाराणसी असून 2027 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील महेश बाबूच्या भूमिकेचे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या रुद्र भूमिकेचे अनोखे रूप पाहून मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. हा चित्रपट टाइम ट्रॅव्हल असून प्रदर्शित झालेल्या टीझर वरून यात रामायण आणि महाभारतातील बारकावे असल्याचे दिसते. महाकाव्यातील भागांचे रूपांतर करणे हे माझे आयुष्यातील स्वप्न होते, असे राजमौलींनी टीझरच्या वेळी सांगितल्यावर हा चित्रपट पौराणिक कथानकावर असणार याची खात्री झालीय.